नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा SRPFचा गट क्रमांक 14चा म्हणजे पोलीस भरतीचा जो पेपर होता 2021 साली झालेला। ही भरती जी होती 2019 ला होती, पण कोरोना आल्यामुळे ही जी परीक्षा पूर्ण कधी करण्यात आली होती तर ती 9/9/2021 ला याचा पेपर घेण्यात आलेला होता। तर तोच पेपर आज आपण इथे पाहणार आहोत। तर एकूण 4 भागांमध्ये हा पेपर आपण इथे कव्हर करणार आहोत। तर त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर ह्या भाग 1 मध्ये आपण त्याचे पहिले महत्त्वाचे असे सुरुवातीचे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर आता जी येणारी पोलीस भरती आहे तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमचे जे कोणी मित्र आहेत पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या SRPF गट क्रमांक 14च्या 2021 साली झालेल्या पेपरमधील प्रश्न पहिला। तर हा गट म्हणजे सेट डीचा हा पेपर आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे सगळं दिलेलं आहे, 90 मिनिट वेळ आहे आणि एकूण प्रश्न 100 आहेत। तर आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। तर काय आहे पहिला प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे, महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार टिंबटिंबाला असतो। म्हणजे महानगरपालिका जे आहे तर त्याचे जे आयुक्त असतात त्यांना जर म्हणजे परत जर बोलवायचं असेल तर तो अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे। तर पर्याय 4 दिलेला आहे तिथे, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, महसूल मंत्री की राज्य शासन। तर कोण त्यांना परत बोलवू शकते, तर राज्य शासन जे आहे तर तेच फक्त त्यांना परत बोलवू शकते। म्हणजे महानगरपालिका जे आयुक्त असतात त्यांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार हा राज्य शासनाच्या हाती दिलेला आहे। म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, औरंगाबाद शहर म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर हे नाव आहे, तर छत्रपती संभाजीनगर शहर टिंबटिंब दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते। तर किती दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर ते 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 3, वाक निश्चय यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता। तर आता वाक निश्चय याची जर संधी विग्रह दिला आहे ते, त्याचं जर एकत्र केलं तर काय होतं, ते वांग निश्चय। इथं ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे। हे वाक अधिक निश्चय यातून कोणती संधी होते, तर ती विसर्ग संधी होते आणि ऑप्शन ब मध्ये त्याचं आन्सर दिलेलं आहे। पुढील प्रश्न, कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते होते। म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे। म्हणजे कोरोना जो व्हायरस आलेला होता तर ते महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते होते। तर कोणते होते पहिले राज्य, तर हरियाणा जे राज्य आहे तर ते पहिले राज्य होते। लक्षात ठेवा, त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता। म्हणजे कोरोना जो व्हायरस आलेला होता ती महामारी म्हणून घोषित करणारे पहिले राज्य होते हरियाणा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले होते। म्हणजे साप्ताहिक कोणी काढले होते असं विचारलेलं आहे। तर कोणी काढले होते पहिले साप्ताहिक, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी पहिले साप्ताहिक काढले होते। तसेच त्यांना आपण मराठी वृत्तपत्राचे जनक देखील म्हणतो, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6, तर येथे दिलेला आहे, काय दिलेलं आहे, मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे। आता मोरचूदला आपण काय म्हणतो, तर इथे 4 संज्ञा दिलेल्या आहेत। तर करेक्ट काय, म्हणजे कॉपर सल्फेट म्हणतो त्याला आपण मोरचूद, म्हणजे काय CuSO4 ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर तीच मोरचूद या म्हणजे तिची रासायनिक संज्ञा आहे CuSO4, म्हणजे त्याला आपण मोरचूद म्हणतो। पुढील प्रश्न पाहूयात, तर काय दिलेलं आहे ते, तर कोरोना व्हायरस हे वास्तविक टिंबटिंब कुळ आहे। म्हणजे ते व्हायरस जो आहे तर तो काय आहे, जीवाणू आहे का, विषाणू आहे का, परजीवी आहे का, बुरशी आहे। तर काय आहे कोरोना व्हायरस, तर तो एक प्रकारचं विषाणूचं कुळ आहे। म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, तर हा गणितावरती आधारित प्रश्न आहे। काय दिलेला आहे ते, 30 अधिक x म्हणजे समीकरण दिलेलं आहे, त्याला 23 अधिक x बरोबर 5/4। तर x ची किंमत किती आपल्याला इथे काढायची आहे। म्हणजे x या ठिकाणी काय ठेवलं तर आपल्याला म्हणजे त्याची किंमत निघेल। तर हे तुम्ही डायरेक्ट पर्यायावरून ही देखील काढू शकता। तर त्या अगोदर आपण हे कसं काढायचं हे पाहूयात। तर हे या स्वरूपात आपण लिहून घेतलं, म्हणजे 30 अधिक x
भागिले 23 अधिक x बरोबर 5/4 दिले. तर आता इथे आपण तिरकस गुणाकार करूया. म्हणजे हे 4 ह्या 30 अधिक xला गुणायचं. 3 चौक 120 अधिक 4 गुणिले x 4x बरोबर या 5 जर 23ला गुणलं 23 गुणिले 5 115 अधिक 5 गुणिले x 5x. तर आता x एका साईडला आणलं. हे अधिक 4x आहे तिकडे वजा 4x होईल. हे अधिक 115 तिकडे वजा 115 होईल. 120 मधून 115 गेले राहिले किती 5 आणि 5x मधून 4 गेले राहिले किती x. म्हणजे x ही किंमत आपल्याला काढायची होती. तर किती आली 5 आली. तसे तुम्ही पर्यायामधून घेऊन देखील काढू शकता. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. म्हणजे कुफरच्या ज्या पेशी आहेत तर त्या कशामध्ये आढळतात. तर इथे 4 ऑप्शन दिले आहेत. मेंदू, मूत्रपिंड, यकृत की प्लीही. तर कोणत्यामध्ये कुफरच्या पेशी आढळतात तर त्या प्लीही या भागामध्ये आढळतात कुफरच्या पेशी. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 काय दिलेला आहे ते तर वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. तर आपण पाहिलेलं आहे की वनस्पतींची योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. तर ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे किती एकूण 16 अन्नद्रव्य त्याची आवश्यकता असते. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर याचे देखील 2 प्रकार पडतात. म्हणजे 9 जी मूलद्रव्ये आहेत ती जास्त प्रमाणात लागतात आणि 7 जी मूलद्रव्ये आहेत ती कमी प्रमाणात लागतात. म्हणजे अशी 9 7 एकूण 16 मूलद्रव्ये जी आहेत म्हणजे ह्याला 7 जी कमी प्रमाणात लागतात त्याला सूक्ष्म मूलद्रव्ये म्हणतो. म्हणजे हे कमी प्रमाणात लागतात. म्हणजे जास्त करून हायड्रोजन, कार्बन हे लागतात, नायट्रोजन म्हणजे 9 ह्याच्यामध्ये येतात आणि कमी प्रमाणात लागणारे एकूण 7 आहेत. म्हणजे एकूण जर तुम्ही पाहिलं तर एकूण 16 मूलद्रव्यांची आवश्यकता, अन्नद्रव्यांची आवश्यकता असते वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी. पुढील प्रश्न पाहूयात. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर आता काय म्हटलं आहे ते केंद्रीय निवडणूक आयुक्त. म्हणजे केंद्राचा जो निवडणूक आयुक्त असतो तर त्याची नियुक्ती कोण करतो तर आपले भारताचे राष्ट्रपती. तर राष्ट्रपती जे आहेत तर ते केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार तो राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक आता 12 आहे. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. म्हणजे ते सुरुवात त्याची कोणी केली होती असं इथे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मी त्याचे प्रवर्तक विचारले आहे. तर 4 पर्याय दिले तुम्ही इथे पाहू शकता. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वि स पागे की वसंतदादा पाटील. तर कोण आहेत तर ते वि स पागे आहेत. त्यांना रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक मानले जाते. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर आता हे ते गणित दिलेलं आहे. जर ए वजा बी चा 40% बरोबर ए अधिक बी चा 20%, म्हणजे ए वजा बी चा 40% भाग बरोबर ए अधिक बी चा 20% भाग आहे. तर बी हा ए च्या किती टक्के आहे आपल्याला काढायचा आहे. तर त्या अगोदर बी आणि ए ची आपल्याला किंमत काढावी लागेल. त्यावरून आपण ठरवू शकतो की बी हा ए च्या किती टक्के आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे काय दिलेलं आहे. ए वजा बी च्या 40% म्हणजे गुणोंडी 40% बरोबर ए अधिक बी च्या 20% दिलेलं आहे. तर आपल्याला बी हा ए च्या किती टक्के आहे हे काढायचं आहे. तर ए वजा बी च्या 40%, तर 40%ला आपण 40/100 लिहू शकतो बरोबर ए अधिक बी च्या 20% म्हणजे 20/100 लिहू शकतो. तर हे 100ला आहे की 100 कट झाले. 20 एके 20, 20 दोन्ही 40. म्हणजे इकडे काय राहिलं 2 कंसात ए वजा बी शिल्लक राहिलं आणि हे ए अधिक बीला आहे ए अधिक बी. तर आता ह्या 2 जर आत गुणलं तर काय होईल 2a म्हणजे काय आहे ना 2a वजा 2b बरोबर हे ए अधिक बीला ए अधिक बी. तर आता हे 2a मधून इकडचं हे तिकडे जाणार म्हणजे काय होणार 2a वजा ए होईल आणि हे वजा बी आहे तर तिकडे अधिक होईल म्हणजे बी अधिक 2b होईल. तर ए मधून 2a मधून एक ए गेले राहिले किती ए आणि बी अधिक 2b म्हणजे काय 3b. म्हणजे इथे आपल्याला भेटलं ए बरोबर 3b असं भेटलं आणि बी बरोबर काय येईल तर हे 3 इकडे जाईल म्हणजे 1/3a. ए आणि बीच्या आपल्याला किमती मिळाल्या. आपल्याला काय विचारलंय बी हा ए च्या किती टक्के आहे. मग बी बरोबर आपल्याला काढायचं आहे किती 1/3 पट आहे ए च्या म्हणजे ए च्या किती 1/3 पट आहे म्हणजे 1/3 गुणिले ए
गुणुले 100 म्हणजे असं करू शकतो मी 100 एच्या 1/3 पट म्हणजे गुणुले 100 केलं मी किती टक्के आहे आपल्याला काढायचं आहे. तर हे जर केलं तर किती येतं तर ते 33.33% येईल. म्हणजे बी हा एच्या 1/3 पट आहे म्हणजे 1/3 पट म्हणजे किती 33.33% येईल. बी बरोबर 33.33% ए. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन एमध्ये दिलेला आहे. बी हा एच्या 33.33% इतका आहे म्हणजे 1/3 आहे. पुढील प्रश्न, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे. तर आता हा जगातील सर्वात उंच आहे त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आगामी येणाऱ्या भरतीमध्ये याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्यात आहे वगैरे असा देखील विचारला जाऊ शकतो. तर सर्वात उंच रेल्वे जो ब्रिज आहे तर तो कोणत्या नदीवर आहे तर तो चिनाब या नदीवर आहे. तर याच्याबद्दल आपण थोडी आता इथे माहिती पाहूयात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर भारत आता जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे घर आहे. तर इथे आता ब्रिज दाखवलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता. तर हा जो ब्रिज आहे तर तो IPL टॉवरपेक्षा सुमारे 29 मीटर म्हणजेच 95 फुटापेक्षा जास्त उंच आहे. आणि तो चिनाब पूल भारताच्या विवादित म्हणजे आपला जो जम्मू काश्मीर जो प्रदेश आहे तर त्या राज्यात आहे जम्मू काश्मीर हे देखील लक्षात ठेवा. तर ह्या चिनाब नदीच्या वर आहे आणि किती 359 मीटर याची उंची आहे. किती 359 मीटर म्हणजे सुमारे 1180 फूट याची उंची आहे ह्या ब्रिजची, जो की IPL टॉवरपेक्षा सुद्धा 29 मीटरने जास्त आहे. म्हणजे तो 1180 फूट आहे हे देखील लक्षात ठेवा. जो की जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानला जातो जो की चिनाब या नदीवर आहे. तर ही याच्याबद्दल माहिती होती. तर आपण आता पुढील प्रश्न पाहूयात. तर याचा आन्सर ऑप्शन ए आहे. पुढील प्रश्न पाहू. 3चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग व 9चा वर्ग यांची सरासरी किती आपल्याला काढायची आहे. तर 3चा वर्ग किती असतो 3चा वर्ग 9 अधिक 5चा वर्ग 25 अधिक 6चा वर्ग 36 अधिक 9चा वर्ग 81. तर यांची जर बेरीज तुम्ही केली तर ती किती येते तर ती 151 बेरीज येते यांची टोटल केली. तर आपल्याला ह्याचं काय सरासरी काढायचं आहे. तर एकूण किती 4 संख्या आहेत भागिले 4 करावं लागेल. म्हणजे 151 भागिले 4 जर तुम्ही केलं तर 4 1 4 4 त्रिकोण 12 उरले 3 वरून घेतला 1 4 7 28 परत उरले 3 वरून घेतले 0 म्हणजे 4 7 28 आणि परत उरले 2 वरून घेतले 0 4 5 20 म्हणजे 37 पॉईंट इथे तुम्हाला आन्सर येते म्हणजे 37.75. म्हणजे यांची जर सरासरी काढली तर ती 37.75 येईल. पुढील प्रश्न, पॅथो डिटेक्ट टेस्टिंग किट हे विषाणूशास्त्रज्ञ टिंब यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्यूश या कंपनीने बनवले आहे. म्हणजे हे जे पॅथो डिटेक्ट टेस्टिंग किट आहे तर ते पुण्यातील जे माय लॅब डिस्कवरी सोशल आहे सोल्यूश आहे तर या कंपनीने बनवलेलं आहे. तर ते कोणते जे शास्त्रज्ञ होते त्यांच्या नेतृत्वाखाली बनवलेलं आहे. तर इथे 4 पर्याय दिले आहेत. मिलन भोसले, विशाल भोसले, मीनल भोसले की रोहित देशमुख. तर कोणत्या शास्त्रज्ञ होत्या त्या तर त्या मीनल भोसले ह्या शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्यूश या कंपनीने ते बनवलेलं आहे पॅथो डिटेक्ट टेस्टिंग किट. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळलेला आहे. तर आता इथे एक लक्षात घ्या, इथं काय विचारलं आहे ते प्राणी विचारलं आहे. माणूस जर असतं तर ते कुठं आलं असतं चीन आलं असतं आन्सर आपलं. पण आता इथे काही जण फसतात म्हणजे चीनमधून कोरोनाला म्हणून इथे चीन करून टाकतात पण तसं नाही. तर इथे काय विचारलं आहे तर प्राणी विचारलेला आहे. तर पहिला जो जगातील प्राणी होता तर तो कोणत्या देशामध्ये होता तर तो अमेरिका येथे सापडला होता. म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह प्राणी जो आहे तर तो अमेरिका येथे सापडलेला आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे अमेरिका. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर काय दिलेलं आहे, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले मग किंवा कोणास ओळखतो आपण पाणी पंचायत हे जनक. तर 4 इथे पर्याय दिले तुम्ही पाहू शकता. विलासराव देशमुख, सुधाकर नाईक, विलासराव साळुंखे की अण्णा हजारे. तर विलासराव हे त्यांचं नाव आहे पण आडनाव काय साळुंखे म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. विलासराव साळुंखे जे आहेत तर त्यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते विलासराव साळुंखे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. तर हा चक्रवाढ व्याजावरती आधारित हा प्रश्न आहे मित्रांनो. तर इथे काय दिले 10 10 5% दर दिलेला आहे तुम्हाला.
आणि 16,000 रुपये मुद्दल दिलेलं आहे. म्हणजे 16,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष आणि 8 महिने दिले. आता एकूण 2 किंवा 3 म्हणजे पूर्ण वर्ष दिले नाहीत, 2 वर्ष 8 महिन्याची चक्रवाढ व्याज काढा असं दिलेलं आहे. म्हणजे दर 5% आहे, मुद्दल 16,000 रुपये आणि काळ जो आहे तर तो 2 वर्ष 8 महिन्याचा आहे. तर त्याचं चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. तर कसे काढतो आपण हे? तर आता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे? मुद्दल 16,000 रुपये दिलेला आहे. दर किती दिलेला आहे? 5% दिलेला आहे. आणि मुदत किती म्हणजे काळ किती? 2 वर्ष 8 महिने दिलेला आहे. तर 2 वर्ष 8 महिने म्हणजे 2.812 म्हणजे 12×2=24 आणि 8=32/12 किंवा त्याला आपण 2.2/3 असं देखील लिहू शकतो किंवा 8/3 वर्ष असं देखील लिहू शकतो. म्हणजे 8/3 वर्ष हे मुदत आहे. तर आपल्याला चक्रवाढ व्याजाचं काढायचं आहे. तर चक्रवाढ व्याज काढण्याआधी आपण काय करतो? तर त्याची अमाऊंट काढतो. अमाऊंट म्हणजे काय? रास. म्हणजे त्याचं सूत्र काय असतं? अमाऊंट बरोबर P कंसात 1 + R/100 त्याचा घातांक n. तर आता R म्हणजे रेट आहे, P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल असतं, n म्हणजे काळ असतो. तर आता इथे 2 वर्ष पूर्ण दिलेत पण 8 महिने दिलेत. तर 8 महिन्याला आपण म्हणजे काय करू शकतो? 8/12 असं लिहू शकतो. पण दर किती आहे? 5%. मी 5%च्या 8/12 जर केलं तर तुम्ही 5 × 8/12 म्हणजे 8 महिन्याचा दर निघेल तुम्हाला. कारण 1 वर्षाचा दर किती आहे? 5% आहे. मग 8 महिन्या दर काय असणार आहे? 5 × 8/12. कारण 12 महिने असतात म्हणून आपण 8/12 केलं. हे जर सोडवलं 8×5 = 40/12 म्हणजे 3.33% हा 8 महिन्याचा दर आला. म्हणजे अमाऊंट बरोबर काय येईल आता? तर मुद्दल किती आहे? प्रिन्सिपल 16,000 गुणुले पहिल्या वर्षाचं किती आहे? 5% म्हणजे 105/100 गुणुले 105/100 म्हणजे 1 + R/100 केलं. R आहे 5. हे जर म्हणजे डायरेक्ट केलं तर ते 105/100 105/100 आणि तिसऱ्या म्हणजे 8 महिन्याचा किती आहे? 3.33 आहे. म्हणून हे 100 + 3.33 म्हणजे 103.33/100 असं आलं. तर आता 105/100ला आपण म्हणजे स्मॉलमध्ये कन्वर्ट जर केलं तर हे काय येईल? 16,000 गुणुले हे म्हणजे 21 ह्याला 5ने जर भागलं तर 21×5 = 105 आणि 20×5 = 100 म्हणजे 21/20 21/20 असं आपण लिहू शकतो. आणि हे 103.33ला आपण काय लिहू शकतो? 1.0333 कारण 100ने भागलं त्याला आपण. पॉईंट डावीकडे 2ने सरकला. तर आता इथे जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर इथे ह्या 2 शून्याला या 2 शून्य गेल्या. वर काय राहिलं? 160. खाली काय राहिलं? 4. 2 4 राहिलं. 4 × 4 4 × 16 आणि 4 0 0 म्हणजे 40 आलं. 21चा वर्ग किती? 441 आणि 441 गुणिले 40 केलं तर ते किती येतं? तर ते 17,640 येतं. आणि हे गुणिले 1.0333ला 1.0333 तर 17,640 गुणिले 1.0333 केलं तर ते किती येतं? तर 18,227.9. मी थोडं कॅल्क्युलेशन जास्त आहे यामध्ये. तर 18,227.9 आलं हे अमाऊंट आली. तर त्याला अप्रॉक्सिमेटली आपण काय लिहिलं? तर 18,228 घेतलं आपण कारण 0.9 होतं म्हणून. म्हणजे 18,228 रुपये हे काय आलं? तर अमाऊंट आली म्हणजे रास आली. तर आपल्याला काय काढायचं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय असतं? A वजा P म्हणजे अमाऊंट वजा प्रिन्सिपल. म्हणजे आता ही जी रास आली आहे त्यामधून आपल्याला हे 16,000 मुद्दल वजा करावं लागेल. म्हणजे जेवढं वजा करून येईल तेवढं आपलं काय असेल? चक्रवाढ व्याज असेल. चक्रवाढ व्याज बरोबर काय येईल? तर 18,228 वजा हे 16,000 म्हणजे केलं तर काय येतं? 2,228 शिल्लक राहील. म्हणजे ती जे राहतं तर ते काय असतं? तर ते चक्रवाढ व्याज असेल. म्हणजे 2,228 हे काय येईल? तर चक्रवाढ व्याज असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. 2,228 रुपये हे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज असेल. तर हे याचं संपूर्ण सोल्युशन आहे. याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकता. पुढील प्रश्न पाहूयात. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर काय विचारले? उपपंतप्रधान विचारले. तर पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान तसेच पहिले केंद्रीय गृहमंत्री देखील सरदार वल्लभभाई पटेल होते. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तसेच आता लालकृष्ण अडवाणींबद्दल करंटमध्ये काय तर त्यांना 50वा भारतरत्न देण्यात आलेला हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. हे माजी उपपंतप्रधान आहेत लालकृष्ण अडवाणी. तर सी राजगोपालाचारी जे आहे तर ते कोण होते?
म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून सी राजगोपालाचारी, म्हणजे त्यांना आपण राजाजी या नावाने ओळखतो, हे होते. आणि म्हणजे बिगर काँग्रेसचे जे पहिले पंतप्रधान होते तर ते कोण होते? मोरारजी देसाई होते. 1978 मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तर हे तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे आपले आन्सर काय असेल तर पहिले उपपंतप्रधान विचारलेलं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हे होते. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. तर हा सरळ व्याजावरती आधारित प्रश्न आहे. काय आहे? तर आता इथे 2100 रुपये मुद्दलाचे दसे म्हणजे दर साल दर शेकडा 7% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. म्हणजे साधं सरळ व्याजाचं हे उदाहरण आहे. तर कसं काढतो आपण हे? तर हे थोडं सोपं आहे. तर इथे काय दिले? मुद्दल दिले 2100 रुपये तुम्हाला, व्याजाचा दर आहे 7% आणि मुदत दिले 3 वर्ष. सरळ व्याज बरोबर काय असतं? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 असतं. मुद्दल आहे 2100, दर आहे 7 आणि मुदत 3 वर्षाची आहे. इथे 2 शून्याला 2 शून्य जातील. 7 त्रिक 21 गुणिले हे 21 म्हणजे 21चा वर्ग 441. 441 रुपये हे काय असणार आहे? तर याचं सरळ व्याज असणार आहे. त्याचं आपलं आन्सर असेल. तर कशामध्ये दिलं आहे ते? तर हे ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही सरळ व्याज काढायचं होतं 441 येईल. पुढील प्रश्न. तर हा देखील आता टक्केवारीचा आहे, संबंधित आहे. काय आहे? 25%चे 25% अधिक 15%चे 15% बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे दिल्याप्रमाणे आपण घेऊया. 25%चे 25% अधिक 15%चे 15% बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर 25% म्हणजे आपण त्याला काय लिहू शकतो? 25/100. त्याच्या 25% म्हणजे गुणवले 25/100 अजून येणार, कारण त्याची 25% काढायचं आहे. अधिकला अधिक. आता 15% म्हणजे काय? 15/100 आणि त्याचे परत 15% म्हणजे गुणवले परत 15/100 येणार. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे 25/100 ह्याला आपण काय लिहू शकतो? 0.25 गुणवले हे 0.25 अधिक 0.15 गुणवले 0.15. 25चा वर्ग काय असतो? 625 असतो. पण पॉईंटच्या पुढे हे 2 घरे हे 2 घरे म्हणजे 0.0625. पॉईंटच्या पुढे 4 घरे आले. इथे देखील 15चा वर्ग काय? 225 असतो. पण पॉईंटच्या पुढे 4 घरे येणार, कारण पॉईंट 15 आहे ते, म्हणून 0.0225 आलं. तर यांची जर बेरीज केली तर काय येते? तर 0.0850 बेरीज येते. तेच आपल्याला काढायचं होतं. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे 0.0850. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 आहे. काय दिलेलं आहे? इथे देखील आता गणितावरती आधारित प्रश्न आहे. काय आहे? 3.5 वजा कंसामध्ये 2 अधिक 1/2 अधिक 1/2. तर हे बरोबर किती येईल आपल्याला हे काढायचं. तर ह्याप्रमाणे हे गणित दिलेलं आहे. तर आपण इथे डिटेलमध्ये पाहूयात. तर आता हे गणित दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला ही स्टेप आपण सोडवणार. 2 अधिक 1/2. तर इथे जर तुम्ही छेद समान केला तर 2 दुनी 4 अधिक 1 किती? 5/2 येणार. म्हणजे 3.5 वजाला वजा कंसात 2 अधिक हे 1 काय होणार? हे 5/2 आलं इथं. आता हे फक्त सोडवलं. आता हे 5/2 आहे, उलटं होऊन कर काय होणार? 2/5 होणार. म्हणजे 3.5 वजा हे 2ला 2 अधिक हे 2/5 झालं. तर ह्याचं जर परत छेद समान केला तर 5 दुनी 10 2 हे किती? 12/5. म्हणजे 3.5 वजा 12/5. तर 12ला जर 5ने भागलं म्हणजे हे काय येईल? 3.5 वजा 12/5. 12ला जर 5ने भागले तर किती येतं? म्हणजे 5 दुनी 10 म्हणजे उरले 2 वरून घेतले 0 पॉईंट आला 5/20 म्हणजे 2.4 येतं. म्हणजे 3.5 वजा हे आता हे 2.4 आलं. तर यांची जर वजा बाकी केली तर ती किती येते? 1.1 येते. तेच आपलं आन्सर असणार आहे. तर कशामध्ये दिले ते? तर ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे. 1.1 हे याचं आन्सर असणार आहे. तसे मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही लिंकला म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर भारत सेवक समाज. तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती भारत सेवक समाज. हे तर आपले आन्सर नसणार आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ऑप्शन ब मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. आणि प्रार्थना समाज जो आहे तर तो आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली होती त्याची स्थापना.
म्हणजे आपल्याला इथे विचारलेलं त्याचा आन्सर काय असणार आहे तर ऑप्शन 2 सत्यशोधक समाज. तर कधी केली याची स्थापना तर 1873 मध्ये केली. लक्षात ठेवा कधी 1873 24 सप्टेंबर ही तारीख होती. किती 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कुठे तर पुणे या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो आजचा जो आपला पेपर चालू आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा SRPFचा गट क्रमांक 14चा. तर त्याचा आपण भाग 1 पाहू. तर त्यामधला आजचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. तर काय आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. म्हणजे पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती तर सुचेता कृपलानी या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या म्हणजे आपल्या भारताच्या. पण त्या कोणत्या राज्याच्या होत्या तर त्या म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याच्या त्या मुख्यमंत्री होत्या सुचिता कृपलानी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते याचं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो हे होते आजच्या या आपल्या भाग 1 मधील महत्त्वाचे असे 25 प्रश्न, ज्यामध्ये आपला जो छत्रपती संभाजीनगरचा पेपर चालू आहे त्यामधील महत्त्वाचे सुरुवातीचे 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत संपूर्ण स्पष्टीकरणासहित. जर तुम्हाला जर या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा व आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. तर पुढच्या भागामध्ये याचे आपण महत्त्वाचे असे पुढचे 25 प्रश्न पाहूयात. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.